हॅलो. मी आज तुम्हाला अळूची भाजी बनवायला शिकवणार आहे असं नाही म्हणणार, कारण बऱ्याच जणांना भाजी येते. अळूची भाजी, काही जण त्याला अळूचं फतफद म्हणतात. आम्ही पुण्याचे असल्यामुळे त्याला आम्ही अळूची भाजी म्हणतो. अ, ही भाजी का, तर त्याची बरीच काही कारण आहेत. त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मला ही भाजी प्रचंड आवडते. प्रचंड आवडते. म्हणजे अळूची भाजी आणि गरम गरम वाफाळलेला भात, हे सुख ह्याच्या पुढे काही जगात काही दुसरं कुठलाही पदार्थ मला आवडू नाही शकत. इतकी मला ही भाजी आवडते. आणि म्हणजे ही भाजी इतकी आवडायचं कारण, इतकी भाजी मला का आवडते त्याचं कारण की माझी आई ती फार सुंदर भाजी बनवते. माझ्या आईनी बनवलेली अळूची भाजी आमच्या घरात सगळ्यांना आवडते, माझ्या नातेवाईकांमध्ये सगळ्यांना आवडते. आणि ती मला खूप आवडते म्हणून आई पण ती इतकी प्रेमाने, आणि कित्येक वर्ष, म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर पण मी समजा पुण्यावरून मुंबईला येत असेल तर ती आळू आणून भाजी बिजी करून ती मला डब्यात द्यायची. मग मी ती, आणि अळूची भाजी ना मुरलेली पण खूप छान लागते. म्हणजे आज बनवून ती उद्या खाल्ली तरी पण ती खूप सुंदर लागते. तर त्यामुळे ती मला बनवून द्यायची आणि मी ती 2-3 दिवस रेमटवायचे अक्षरशः. माझी आई अळूची भाजी बनवताना त्यात आंबट चुका घालायची. आंबट चुका ही पण एक पालेभाजी आहे, म्हणजे काही जण आंबट चुक्याची पण भाजी करतात, पण माझी आई अळूच्या भाजीमध्ये आंबट चुका घालते. कारण तिचं असं म्हणणं आहे, म्हणजे अनेक जण घालतात, ती मला जे सांगायची ते मी फक्त शेअर करते. ती, कारण अळू रानटी असतो, म्हणजे तो खूप असा निबर असतो, तो शिजत नाही पटकन. त्यामुळे म्हणजे अळू पटकन शिजावा आणि चव ही अर्थात चांगली यावी म्हणून त्याच्यात ती आंबट चुका घालायची. तर आंबट चुका ऑफकोर्स आंबट असल्यामुळे त्याची एक आंबट अशी चव अळूला लागायची. आपण चिंच घालतोच, पण आंबट चुक्यामुळे ती आणखीन छान होते, घट्ट मिळून येते, ती चांगली शिजते, ती लवकर शिजते. त्यामुळे ती त्यात चुका घालायची. म्हणजे आमच्याकडे समजा बाजारात आळू आणायला गेली आई किंवा बाबा, तर आधी चुका घेतला जायचा. चुका मिळाला तरच अळूची भाजी घ्यायची, नाही तर अळू नाही करायचा. इतकं पक्क समीकरण होतं आणि ते माझ्या डोक्यात एक फिट बसलंय. मी ही भाजी करताना चुका असला तरच अळूची भाजी करते. तर इतकं ते आंबट चुका आणि अळू हे समीकरण माझ्या आईने डोक्यात बसवल्यामुळे मी घरात आळू लावला म्हणजे कुंडीत अळूचं झाड लावलं. तर आळू येतोच. आळू येण्यामध्ये काही फार कौतुक नाहीये. म्हणजे ते खरं तर इतकं रानटी येईन, त्याला भरपूर पाणी लागतं. म्हणजे त्याला खरं तर सांडपाणी लागतं जास्त, की ते कुठल्याही पाण्यात वाढतं. तसा आळू येतोच. पण मला आंबट चुक्याचं काय कसं सोडवावं कळत नव्हतं, आणि मला तो दरवेळेला मार्केटमधून आणायचा नव्हता. बरं, आता माझ्याकडे थोडीशी जागा असल्यामुळे मी कुंडीमध्ये अनेक भाज्या लावल्या आहेत, ज्याचा व्हिडिओ मी तुम्हाला आधी दाखवते, मग मी तुम्हाला पुढचं सांगते. चला. आणि हे माझं छोटस गार्डन, कढीपत्ता आहे हा. कढीपत्ता तोडूया. हा आहे ना, हा चुका आहे. ह्याची जी छोटी छोटी पानं मी तोडतेय ती चुक्याची पानं आहेत. अजून आहेत त्यात, आता ती मोठी होतील हळूहळू, आणि याची गंमत मी पुढे सांगेनच तुम्हाला. आणि हा आळू आपला, हा भाजीचा आळू आहे. वडीचा आळू पण वेगळा असतो, अशी मोठी पानं असतात आणि थोडी काळसर असतात. भाजीचा पानं छोटी असतात आणि हिरवी असतात. इतकं सॉलिड वाटतं माहिती ना, असं स्वतःच्या बागेतनं लावलेल्या असे भाज्या तोडणं आणि ते आता आपण बनवणार, ते फिलिंगच आहे की नाही. तिकडे कोपऱ्यात मिरचीचं झाड आहे, ते जरा एकदम कोपऱ्यात गेलं त्यामुळे तिथे शूट नाही करता येते. बघितला तर अजून ऍक्च्युली माझ्या गच्चीमध्ये खूप झाडं आहेत, खूप भाज्या बिज्या लावल्यात मी, त्याचा मी वेगळा व्हिडिओ करीन. आज मी फक्त अळूवर कॉन्सन्ट्रेट केल्यामुळे तुम्हाला चुका आणि आळू, कढीपत्ता, मिरच्या वगैरे दाखवल्या. पण चुक्याची मी तुम्हाला 2च पानं तोडताना दाखवली. काय झालंय, युट्यूब चॅनल सुरू वगैरे केलं, पण त्याचे काहीतरी टेक्निक असतं ना, म्हणजे ते व्हिडिओ शूट करण्यामागे, त्याची माहिती देण्यामागे, ते अजून मला आणि प्रसादला खूपसं जमत नाहीये. म्हणजे आमचा गोंधळ होतोय. आम्ही बरेचदा व्हिडिओला माईकच लावत नाही, मग आम्ही परत शूट करतोय. मग आता जसं मी तुम्हाला अळूची भाजी करायचं ठरवलं आणि आळू तोडायचा एवढंच डोक्यात, की जायचं गच्चीमध्ये आणि आळू तोडायचा व्हिडिओ करूया, पण चुका तोडतानाचाही व्हिडिओ करायला लागेल हे डोक्यात आलं नाही. त्यामुळे मी चुका आधीच तोडला होता, तर त्यामुळे ती 2-3 पानच तुम्हाला दिसली. पण मी ऍक्च्युली चुका तोडून
व्यवस्थित तो धुवून असा चिरून घेतलेला आहे आणि तो स्वतःच्या कुंडीतलाच आहे. तर चुका, आळू, मी हरभऱ्याची डाळ आणि दाणे भिजवत ठेवले होते, ते भिजवलेले आहेत. एक वाटी, म्हणजे एक वाटी नाही, छोटेसे एक एवढेसे काजू घेतलेत, ते भिजवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मुळा, बरेच जण अळूच्या भाजीत मुळा घालतात, मला पर्सनली मुळा खूप आवडतो. तर मुळ्याचे असे गोल काप करून घेतले, छोटे छोटे चपट्या पातळ, आणि मुळा. सो असं आता सगळं जिन्नस तयार झाले. अजूनही जिन्नस असणार आहे, जे मी आता ऍक्च्युली भाजी करताना तुम्हाला एक एक दाखवीन. जसं मी म्हंटल की माझा अजून एक गोळ होतो काय दाखवायचं ते. हा आपला चिरलेला आळू आहे आणि मस्त अशी आळूची गरमागरम भाजी आणि वाफाळलेला भात, हा माझा मेनू असणार आहे आज. तो चला करूया आपण आळूची भाजी. आळूची देठ काढते मी, जी आपल्याला लागणार आहेत भाजीला, आणि पानं बारीक चिरून घेणार आहे. ही साल काढून घ्यायची ह्याची, आणि मग ते गोल गोल चिरायचे, कारण ते त्याला चीक असू शकतो, किंवा बरेचदा ना आळू खाजरा असतो असं म्हणतात. आता विकतचा आणल्यावर असतो, हा नाही आहे, कारण मी ह्याच्या आधी पण हे 2-3दा भाजी केली आहे. तर खाजरा बिलकुल नाही आहे, पण तरी ही सालं काढून घ्यायची. देठाची ही दिसते अशी सोलून घ्यायचं. सगळी तयारी झालेली आहे. मी जसं जसं ह्याच्यात टाकीन तसं तसं तुम्हाला दाखवेन. मी आता गॅस पेटवून कढई ठेवलेली आहे. ॲक्च्युली माझ्या आई असं एक मोठं आमचं ठरलेलं पातेलं होतं. मी सारखं आईविषयी बोलते असं तुम्हाला वाटेल, पण अळूची भाजी मी आणि आई जरा एक वेगळं समीकरण असल्यामुळे तोंडात ते सारखं येत आहे. तर येस, मी कढई टाकलेली आहे आणि आता मी त्याच्यात तेल टाकते. तेल थोडंसं जास्त लागतं याला, कारण ते मिळून यायला किंवा ते शिजायला त्याला अगदी थोडंसं तेल उपयोगाचं नाही. म्हणजे डाएट आपण करताना कमी तेल वापरतो, म्हणजे साधं तेल तर खरं तर वापरतच नाही. मी हे सुद्धा आता ऑलिव्ह ऑइल घेतलंय, कारण साधं तेल माझ्याकडे फारच कमी, म्हणजे क्वचित कधीतरी काही तळण असेल आणि पूजा वगैरे असेल तरच साधं तेल वापरलं जातं, पण अदरवाईज ऑलिव्ह ऑइल किंवा साजूक तुपातच मी बऱ्यापैकी भाज्या बनवते. तर मी हे ऑलिव्ह ऑइल घेतलंय. आता ह्याच्यात हा आळू जो आपण चिरून धुवून आणि सगळा व्यवस्थित त्यातलं पाणी निथळून घेतलेला आहे, तो आता मी त्याच्यात टाकते. आळू ना चिरताना तुम्हाला कळतो हा तो खाजरा आहे का नाही. आणि अजिबात मला हा काय अंगाला खाज नाही सुटली, हाताला खाज नाही सुटली, त्यामुळे मी मगाशी म्हणलं तसं बिलकुल तो खाजरा नाहीये. तर आता आळू टाकलाय आणि तेव्हाच ना शिजताना चुका टाकायचा. मी म्हंटल तसं की तो एकत्र टाकल्यानंतरच लवकरही शिजतो आणि आळू मिसळून येते. लॉकडाऊन मध्ये जेव्हा रेसिपीज करत होते आणि पोस्ट करत होते, तेव्हा मला बरेच जण असं म्हणायचं की मॅम तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करा, यूट्यूब चॅनल सुरू करा. आणि मला असं वाटायचं की नाही नाही, हे थोडी ह्या रेसिपीज काही माझ्या नाही आहेत ना, त्या मी अशाच गुगल करून माझा वेळ जावा म्हणून, जसं मी त्यावेळेला म्हटलं होतं की छान निदान डोकं शांत राहावं, पोटात जरा बरं अन्न गेलं की त्यावेळेला सगळेच आपण इतके टेन्शन मध्ये होतो, म्हणून मी ते करत होते. तर आता बघा मी युट्यूब चॅनल सुरू केलंय आणि मी त्यावर एक काहीतरी बनवून दाखवतीये. गंमत वाटते मला. सो त्यावेळेला ज्यांनी ज्यांनी मला सांगितलं होतं थँक्यू सो मच. बहुतेक तुमच्या प्रेमामुळे मी हे करू शकले. थँक्यू. ह्याला आपल्याला एक वाफ येऊ द्यायचे, ते वाफेवरच शिजणार आहे, त्यात पाणी बिणी आता काही घालायचं नाहीये, म्हणूनच आपण चुका घातलाय. त्यामुळे ते छान शिजणार आहे, घट्ट मिळून येणार आहे. तर त्याच्यासाठी आपण त्याला एक वाफ आणूया. बहुधा येस, ही भाजी छान मिळून आलेली आहे. क्रेडिट गोज टू चुका.
यामध्ये मी काहीही चुका केलेल्या नाहीत. आता मी तुम्हाला दाखवते छान मिळून आलेली अळूची भाजी. अळू आणि चुका एक जीव झालेला आहे, हो की नाही? आता याच्यामध्ये डाळ आणि दाणे, त्याचं काही प्रमाण नाहीये. म्हणजे प्रसादला दाणे खूप आवडतात, हे आता हास्यजत्रेमुळे जवळजवळ जगाला माहिती झालंय. मी काही वेगळं सांगायची गरज नाहीये. त्यामुळे आमच्याकडे सगळ्या भाज्यांमध्ये ज्याच्यात दाणे घालत नाही, म्हणजे एखाद्या भाजीत दाणे नाही घालत ना आपण, फॉर एक्झाम्पल कोबी समजा, दाणे नाही घालत ना आपण, डाळ घालतो हरभऱ्याची कदाचित, पण त्याला वरून त्याच्यावर दाणे दिले तरी तो आनंदाने खाईल, इतके त्याला दाणे आवडतात. त्यामुळे सांगायचा मुद्दा हा की ह्याचं प्रमाण काही नाहीये, ते तुमच्या तुमच्या आवडीने आहे. त्यामुळे मी दाणे भरपूर घालते, कारण माझ्या आहूंना ते दाणे खूप आवडतात. आपले कशाचे, मुळ्याचे, सॉरी, मुळ्याचे काप. बरेचदा ही भाजी अशी रवीनी किंवा काय म्हणू आपण ते हे असतं ना आपलं पावभाजीचं, त्यांनी अशी स्मॅश पण करून घेतात. पण मला ती शक्यतो गरज पडत नाही, कारण चुका घातलेला असतो. तुम्ही एकदा जे जे घालत नाहीत त्यांना सांगते मी, बऱ्याच जणांना असं वाटू शकतं आम्ही घालतो चुका, एवढं काय त्यात. तर नाही, जे घालत नसतील त्यांना सांगते की एकदा चुका घालून बघा, त्याची चव बघा वेगळी येते का नाही, त्याची ती काय वेळ वाचवताय का नाही आपला शिजण्यासाठीचा, आणि मला कळवा. आता याच्यामध्ये हे डाळीचं, म्हणजे डाळीच्या पिठात दिसतंय का, हा, डाळीचं पीठ आहे, ज्याच्यामध्ये पाणी घालून मी ते मिक्स करून घेतलंय. म्हणजे ओके, आता ह्याच्यामध्ये मी काय करते ते सांगते. ही पद्धत नाहीये, पण मी माझ्या थोडंसं काय डाएट खूप करते म्हणून सांगते. हरभऱ्याची डाळीचं पीठ असतं हे जनरली. मी मुगाच्या डाळीचं पीठ घेते, कारण माझ्याकडे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, मी म्हटलं तसं, तळण असेल, पूजा असेल, तेव्हाच माझ्याकडे भजी, किंवा फार क्वचित कधीतरी म्हणजे 3-4 महिने पाऊस असताना फार क्वचित कधीतरी आमच्याकडे असं होतं की जरा भजी करूया. आवडते सगळ्यांना बटाटे वडे भजी, कुणाला नाही आवडणार, पण सगळेच जण हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे आम्ही फार कमी तळण करतो. बटाटे वडे होतात, नाही असं नाही, पण मग तेव्हाच मी तेवढ्यापुरतंच पीठ मागवते. आणि मग एरवी नसतं, म्हणजे माझ्या सामानात हरभऱ्याच्या डाळीचं पीठ नसतं, मुगाच्या डाळीचं पीठच असतं. तर मी मुगाच्या डाळीचं पीठ घेतलंय. जनरली सगळेजण हरभऱ्याच्या डाळीचंच घेतात. ह्याच्यामुळे थोडीशी चव वेगळी येते, जी मला आवडते, म्हणजे आमच्या सगळ्यांना आवडते. मी करून बघा. तर ते मी आता घालते याच्यात. आणि आता सगळ्यात महत्वाचं, भाजी केवढी हवी आहे तेवढं पाणी. आता हा चिंचेचा कोळ आहे. मी हा साधारण 1 वर्षभराचा करून ठेवते बरेचदा. ही पण माझ्या आईची सवय होती. तर हा चिंचेचा तो कोळ आहे, तो आपल्याला घालायचा आहे, भरपूर घालायचा आहे. म्हणजे भाजी आपली आंबट गोड चवीचीच असल्यामुळे, आणि आपण चुकाही घातलाय, हा लक्षात ठेवा की त्याचं प्रमाण, मी म्हणते भरपूर म्हणून नाही, तुम्ही अंदाजाने ठरवा. आता मीठ चवीनुसार. मिठाला एक आपल्याकडे सॉलिड मोजमाप आहे चवीनुसार, त्याचं फार टेन्शन घेण्याची काही गरज नाहीये. हा गूळ घेतलाय मी, हा एवढा नाही घालायचा आहे, तो अंदाजानेच घालायचा आहे.
आणि असं होऊ शकतं की भाजी शिजल्यानंतर असं वाटू शकतं की गूळ अजून लागणार आहे, तर वरनं घालायचा. तो परत तो काय पटकन शिजतो. म्हणजे गूळ मिक्स होतो शिजायला, शिजण्यापेक्षा तो मिक्स होतो. त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका गूळ किती घालायचा आहे. आणि ही भाजी गोडच असते, त्यामुळे थोडंसं गूळ जास्त झाल्याने काही फरक पण पडत नाही. पण भाजी मी म्हणलं तसं ती मुरलेली छान लागते. त्यामुळे ती दुसऱ्या दिवशी कदाचित जास्त गोड लागू शकते. गुळाची चव त्याच्यात जास्त मुरल्यामुळे. त्यामुळे हिशोबाने घाला. आता हे आपलं फोडणीचं साहित्य: हळद, मोहरी, जिरं, हिंग, लाल मिरच्या आणि कढीपत्ता ही आपल्याला वरून फोडणी द्यायची आहे. आणि मी म्हटलं तसं हिरव्या मिरच्या ज्या मी आमच्या झाडाच्या तोडलेल्या आहेत त्या मी मिक्सरमधनं बारीक वाटून घेतल्या आहेत. हिरव्या मिरच्या, सुकं खोबरं आणि जिरं थोडंसं असं सुकं खोबरं भाजून घेतलं आणि ते मिक्सरमधनं वाटून घेतलं. तेही मी वरून घालणार आहे. तर आता फोडणी करूया. मला कोणीतरी एक चांगलं फोडणीचं कढलं सजेस्ट कराल का? म्हणजे फोडणी करायचं कढलं ते सतत असं वाकडंच होतं, मग ते धरूनच ठेवायला लागतं. म्हणजे ह्याच्यावर काही ऑप्शन असतो का? मला माहिती नाहीये. तुमच्याकडे काही असेल तर प्लीज सांगा. कारण ते तेल मग ते ते असंच होतं आणि मग ती भीती वाटते पडेल बिडेल गरम तेल. काय काय प्रॉब्लेम आहेत ना आपल्या बायकांचे. आपल्याला ह्यांना काय वाटतं लोकांना स्वयंपाक बनवणं काय सोपं आहे काय? गॅस बंद करते मी. आता फोडणीत जळेल. आता तेल मस्त तापलंय. हळद घातली आहे मी. त्याच्यात मेथीचे दाणे पण टाकायचे असतात. मी विसरले. सॉरी मी टाकते लगेच. ही लाल मिरची पण टाकलेली आहे आणि कढीपत्त्याची पानं. हे त्याचे 4 दाणे. खमंग फोडणीचा वास सुटलेला आहे. खमंग. आता ही फोडणी मी यामध्ये टाकते आणि पटकन झाकण ठेवते. 1, 2, 3. ओके. मी मिक्सरमधनं जे वाटून घेतलंय ते सुकं खोबरं, जिरं आणि मिरची. थोडंसं ह्याच्यात गोडा मसाला पण घालतात. माझा गोडा मसाला ॲक्च्युली संपला आहे आणि माझ्या चिंचेच्या त्या कोळामध्ये मी म्हटलं तसं धण्या जिऱ्याची पूड होती, त्यामुळे ती वरनं वेगळी मी घातली नाही. काही लोक ती पण घालतात. सुकं खोबरं भाजून घेतलंय, जिरं आणि हिरवी मिरची माझ्या झाडाची. मस्त उकळी येऊ द्या. ती खळखळून उकळू द्यात. मी तुम्हाला झाल्यानंतर लगेच दाखवते. बाय. ठणठणाय. खरं सांगा मला, तुम्हाला कलर बघून तरी सिमिलर वाटते का नाही? चव तर मी तुम्हाला देऊ नाही शकणार. कलर बघून सांगा बरं. झाली आपली भाजी तयार. काय मस्त रंग आलाय ना. मला जशी माहिती आहे तशी ही रेसिपी मी केली आहे. हां, बरं झालं आठवलं. मी ॲक्च्युली तुम्हाला डाळ आणि दाणे घालताना हे बोललेच नाही की काजू पण घालायचे आहेत. ते मी व्हिडिओमध्ये बोलले नाही आहे, पण काजू घालायचे आहेत आणि काजू मी घातले आहेत. तर मी ही माझ्या आईच्या पद्धतीने भाजी केलेली आहे. तुम्ही कशी बनवता? तुमच्याकडे काय वेगळी पद्धत आहे? मला खाली कमेंट करून सांगा बरं. चला ताट वाढूया. आता आळूच्या भाजीबरोबर गरम गरम साधा भात आणि लोणचं आहे का बघते मी. बहुतेक आहे. लिंबाचं तिखट लोणचं मला आवडतं त्याच्याबरोबर. असा बेत आहे माझा आजचा आणि मी तो उरपणार आहे. आणि तो मी कसा झाला आहे तुम्हाला आत्ताच सांगते. तो बेस्टच झाला आहे. तो बेत सुंदरच झाला आहे. तुम्ही पण अशी करून बघा. मी काही ज्या छोट्या छोट्या माझ्या गोष्टी सांगितल्या तर तुम्ही त्याच्यात इन्कॉर्पोरेट करून बघा. आवडतंय का आणि कळवा मला. थँक्यू.